तर आज म्हटलं घरातल्या कामांना लागण्या अगोदर डोक्याची चंपी करून घेतली आणि त्याच्यानंतर स्वराने ही राजस्थानी फ्लॉक आर्ट काढली, पेंटिंग खूप छान काढली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता दिवाळी येते तर म्हटलं दिवाळीची छोटी मोठी जी क्लिनिंग आहे ती करून घेऊया, कारण गावी जायचं आहे आणि गावावरून आल्यावर कितीही घर आवरून गेलं तर ते गावाकडून आल्याच्या नंतर तो पसारा दिसतोच का काय माहीत नाही मला काय लॉजिक आहे ह्या गोष्टीचं. पण म्हटलं चला आज तर छोटं मोठं क्लिनिंग करून घेऊया, कारण आता दिवाळीचं फराळाचं देखील बनवायचं होतं. तर अगोदर सुरुवात बेडरूमपासूनच करून घेतली आहे, कारण दसऱ्याच्या टायमाला आवरलं होतं, दिवाळीच्या टायमाला आवरलं होतं. पण घराचं कसं असतं नाही का, प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक सणाला घर कितीही आवरलं तरी ते जेव्हाही नवीन सण येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण पसारा काहीच उरकलेला नाही आहे किंवा घर खूपच जास्त घाण झाले, क्लिनिंग करायला पाहिजे. तर कपडे वगैरे आधी धुवून घेतले आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा बेडरूम वगैरे क्लीन करायला घेतलं. आणि त्याच्यानंतर पोरं गेल्यावर कशी ही कामं निवांत होतात, पोरं असले की कामं होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे बाकीच्या अगोदर कामं करून घेतली आणि निवांत क्लिनिंगचं काम आता वरच्या बेडरूमचं चाललं होतं. आणि स्वराजनी इथं दरवाज्यांवर पेन्सिलने पूर्ण रेषा वगैरे मारून ठेवल्या होत्या, त्याच्यामुळेच मी अजून कलर दिला नाही आहे, कारण त्याला जिथंही मोकळी जागा दिसते तिथं तो कलरिंग करायचं काम चालू करतो. आणि त्याच्यानंतर म्हटलं पहिलं बेडरूमपासून सुरुवात करूया. आणि आता फराळाचं देखील करायचं होतं, तर म्हटलं आता किराणा वगैरे देखील भरून हळूहळू आपण फराळाचं बनवायला चालू करूया. खरं तर मी फराळाचं माझ्या सासरी गेल्यावरच बनवते, पण ह्यावेळेस इथंच बनवायचा विचार करते आहे, कारण मुलांना सुट्ट्या दिवाळीच्या खूप कमी असतात. मग किती दिवस जायचं, किती दिवस ते फराळाचं बनवायचं, कधी जायचं कधी यायचं, त्याच्यासाठी तिकडं गेल्यावर निवांत राहता येईल, दिवाळी बरोबर टाईम घालवता येईल सगळ्यांबरोबर. त्याच्यासाठी म्हटलं आज इथंच ह्या वर्षी दिवाळीचं फराळाचं बनवूया. आणि पहिल्यांदा आता मुलं शाळेतून आल्यावर की त्यांना डाळ भाताचा कुकर इथं लावून घेते, कारण त्यांना आल्याच्या नंतर डाळ भात वगैरे लागतो. तर इथं छान त्यांच्यासाठी पहिला कुकर वगैरे लावून घेतला. आणि फ्रीज आधी क्लीन केला होता, पण तरी पण म्हटलं की गावी जायचं आहे तर मग थोडंफार काही शिल्लक वगैरे असेल फ्रीजमध्ये तर मग बुरशी वगैरे लागती, तर म्हटलं क्लीन करून घेऊया स्वच्छ, जेणेकरून गावाकडून आल्याच्या नंतर फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवता येतील. आणि आता गावी जायला फक्त 8-10 दिवस राहिले तर आता फ्रीजमध्ये काही ठेवायला नको, जशा भाज्या लागतील तशा ताज्या ताज्या भाज्या आणता येईल. इतर वेळेस भाज्या आणून एकदम क्लीन करून ठेवल्या जातात, पण आता गावी जायचं आहे तर म्हटलं फ्रीजमध्ये आता काहीच ठेवायला नको, जसं लागेल तसं आणता येईल. तर फ्रीजची भांडी सुद्धा क्लीन करायला घेतली. आणि त्याच्यानंतर भांडी काही जास्त नव्हती, थोडीच होती. आणि त्याच्यानंतर आता मुलं यायचा टाईम देखील झाला होता, तर ते छान मस्त फोडणीचं वरण देखील त्यांच्यासाठी केलं. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.